भगूर येथील अनधिकृत बांधकामांबाबत पालिकेकडे तक्रार. भगूर गावातील मौलाना आझाद रोड शनी मंदिर समोरील गल्लीत एका धार्मिक स्थळाचे बांधकाम सुरू आहे. सदर धार्मिक स्थळ व त्यालगत अनेक इमारती यांच्यावर 3 ते 4 मजल्यांची बांधकामे सुरू आहेत. सदरच्या गल्लीत बांधकामांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. कुठलीही दुर्घटना घडल्यास अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका आणि इतर वाहनं जाण्यासाठी पुरेसा रस्ता या ठिकाणी नाही. त्यामुळे अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडली तर इथून नागरिकांना बाहेर काढण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इमारत बांधकामासाठी 12 मीटरचा रस्ता असल्यासच त्या ठिकाणी परवानगी दिली जाते. परंतु मौलाना आझाद रोडवरील बांधकामांना कशी परवानगी दिली, कुठल्या आधारावर देण्यात आली, असा सवाल निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सदरच्या बांधकामांवर योग्य ती कार्यवाही करून सदरचे बांधकाम थांबवण्यात यावे, असेही निवेदनाच्या शेवटी नमूद करण्यात आले. पालिकेचे अधिकारी नम्रता गवळी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर प्रसाद आडके, प्रताप गायकवाड, निलेश हसे, सागर वाघचौरे, संदीप शेटे, अनंत कापसे, मृत्युंजय कापसे, सुमित चव्हाण, राजेंद्र बलकवडे, दत्ता वालझडे, प्रताप देशमुख, मधुकर कापसे, विशाल शिरसाट, संदीप वालझडे, शिवाजी आव्हाड, सुनील जोरे, निलेश हसे, प्रमोद शेटे आदींसह 25 ते 30 लोकांच्या सह्या आहेत. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.